नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. काय सांगता? विट्यात काँग्रेस आहे? नगरपालिका निवडणूक चर्चा ऐन रंगात आली असताना विट्यात काँग्रेस पक्ष आहे अशी शंका अनेक मंडळींना येऊ लागली आहे. खरं आहे, शंका येणं स्वाभाविक आहे. त्यात त्यांची काहीही चूक नाही. अहो, एखादं घर बरेच दिवस बंद असेल तर आपण त्या घराविषयी साशंक असतो की नाही? काँग्रेस पक्षाच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. कितीतरी दिवस काँग्रेस पक्ष कार्यालय बंद असल्याने व आपण अतिचिकित्सक असल्याने अशी शंका येत राहणार. मानवी स्वभाव आहे, त्याला आपण तरी काय करणार? चूक म्हणाल तर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांची आहे. खरं तर त्यांचे कार्यालयामध्ये सतत येणे जाणे हवे, पण काय करणार? त्यांना या कार्यालयात करमतच नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जवळच्या पक्षाची वाट धरली आहे. काय करणार बिचारे? एका नेत्याने त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र पॅनल उभे करूया असा आग्रह धरला. मात्र त्यांना 2 मोठ्या गटात सामील व्हायला आवडले. निम्मे गेले एका गटात, निम्मे गेले दुसऱ्या गटात. त्यामुळे या मंडळींनी पक्षाला जवळजवळ रामरामच ठोकला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अजून त्याला चांगली संधी आहे. पालिकेच्या निवडणुकीला विट्यातील त्या मोजक्या 4 कार्यकर्त्यांनी स्वतंत्र काँग्रेस पक्षाचे पॅनेल उभे करावे. आज काँग्रेस पक्ष अडचणीत आहे, पण जिल्ह्यातील नेते मंडळी तुम्हाला बळ द्यायला तयार आहेत. विट्यातील अवस्था म्हणाल तर काँग्रेस पक्षात सगळेच जण स्वयंघोषित अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यामुळे हा सगळा खेळ सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. धन्य तो पक्ष, धन्य ते कार्यकर्ते. निवडणूक दुरंगी तिरंगी चौरंगी कशी लढवायची हे आता काँग्रेस पक्षाच्या हातात आहे. बघा, विचार करा. माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील द्या. धन्यवाद.